नमस्कार मित्रांनो. हेल्थ इन्शुरन्स तर तुम्ही घेतलंच असेल, पण बऱ्याच वेळेस हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं असेल, यार आपल्या हेल्थ इन्शुरन्सपेक्षा आपल्या मित्राचा किंवा आपल्या बाजूच्या व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स हा जास्त इफेक्टिव्ह आहे किंवा जास्त महत्त्वपूर्ण आहे. हे कशामुळे? तर बऱ्याचशा वेळेस हेल्थ इन्शुरन्समध्ये भरपूर साऱ्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात आणि ह्या टर्म्स अँड कंडिशन्समुळे भरपूर वेळेस हेल्थ इन्शुरन्स असून सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होत नाही. तर त्याच्यातल्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाइम हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही एक प्रॉपरली आणि तुम्हाला सुटेबल असणारा हेल्थ इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता. ज्यामध्ये आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की सम इन्शुर्ड. सम इन्शुर्ड ही एक अशी अमाऊंट असते की तुम्ही जेव्हा पण ऍडमिट होता तर तेव्हा तिथपर्यंत जे जे पण खर्च असतील तर ते इन्शुरन्स कंपनी थ्रू पेड केले जातात. जसं की जर तुमची पॉलिसी 5 लाखाची असेल तर हॉस्पिटलमध्ये होणारा तुमचा 5 लाखापर्यंतचा खर्च हा ती कंपनी पे करते. सो हे झालं फर्स्ट सम इन्शुर्ड. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे ॲम्ब्युलन्स चार्जेस. आता भरपूर साऱ्या पॉलिसीजमध्ये ॲम्ब्युलन्स चार्जेस हे डिफरंट असतात. सो काही पॉलिसीमध्ये ॲम्ब्युलन्स चार्जेस ₹2000 हे मॅन्डेटरीली असतात. काही पॉलिसीजमध्ये अप टू सम इन्शुर्ड असतात. म्हणजे अगदी तुमची जी 5 लाखाची पॉलिसी आहे तर तिथपर्यंत तुमचे ॲम्ब्युलन्सचे खर्च झाले तरी काही टेन्शन नसतं, तुम्ही तिथे ते घेऊ शकतात. आणि काही पॉलिसींमध्ये साधारणतः तुमच्या सम इन्शुर्डच्या 2% असतात. सो 2% म्हणजे किती? जर तुमची 5 लाखाची पॉलिसी असेल तर ₹10,000 ॲम्ब्युलन्सचे जे चार्जेस आहेत तर ते इन्शुरन्स कंपनी थ्रू पे केले जातात. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्स घेतानाचा, तो म्हणजे रूम रेंट चार्जेस. होय, आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये रूम रेंट. होय, जर गावाकडचे असाल तर तुम्ही एवढंच ऐकलं असेल की एक आपल्याला सलाईन लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ₹500 किंवा ₹1000 तिथे त्या हॉस्पिटलचे ठरलेले असतात आणि त्याच्यानुसार आपण तिथे ऍडमिट होत असतो. किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे पण हॉस्पिटल्स असतात तर तिथे रूम रेंट चार्ज केले जातात. सो इथे पण आपल्याला रूमची कॅटेगरी असते. जनरल वॉर्ड, त्याच्यानंतर सेमी प्रायव्हेट, प्रायव्हेट आणि डिलक्स रूम असे काही रूमच्या कॅटेगरी असतात. जसं की जनरल वॉर्डचे पर डे तुम्हाला ₹700 तुम्हाला पे करायचे असतात. म्हणजे ₹700 तुम्हाला पर डे तुम्हाला तिथे पे करायचे असतात. त्यानंतर सेमी प्रायव्हेट रूम, जर पुण्यासारख्या शहराचं आपण एक्झाम्पल घेतलं आणि तिथे दीनानाथ मंगेशकर सारखं हॉस्पिटल घेतलं तर साधारणतः ₹2500 ते ₹3000 हे सेमी प्रायव्हेट रूमचे पर डे रूमचे आकारले जातात. आणि त्याचबरोबर एसी रूम असेल किंवा प्रायव्हेट रूम असेल किंवा डिलक्स रूम असेल तर तिथे अगदीच ₹8,000 ते ₹9,000 पर डे नुसार चार्जेस आकारले जातात. आणि इथेच भरपूर साऱ्या पॉलिसीजमध्ये इथे एक क्लॉज टाकलेला असतो, तो म्हणजे रूम रेंटचा. बऱ्याच पॉलिसीजमध्ये अप टू 2% इथे रूम रेंट दिलं जातं किंवा ₹2000 पर डेने दिलं जातं. जर तुम्ही सेमी प्रायव्हेट रूम घेतली आणि इथे तुमचं ₹2,000 तुमचं इन्शुरन्स कंपनी देणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला ₹500 पर डेने तुम्हाला इथे पे करावं लागतात. बट इथे भरपूर साऱ्या पॉलिसीज अशा पण आहेत किंवा इन्शुरन्स कंपनी अशा पण आहेत की ज्या अनलिमिटेड तुम्हाला इथे रूम रेंट अलाउ करतात. म्हणजे अगदी तुम्ही प्रायव्हेट रूम असेल, एसी रूम असेल किंवा डिलक्स रूम असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याचं जे पण बिल असेल तर ती इन्शुरन्स कंपनी पे करते. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आयसीयू चार्जेस. सो बऱ्याच वेळेस आपण क्रिटिकल कंडिशन मध्ये असतो आणि अशा वेळेस आपल्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्याची गरज पडते. सो जनरली आपण पाहायचं म्हणलं तर आयसीयूचे चार्जेस हे सध्या 7,000 पासून ते ₹20,000 पर डे अशा पद्धतीने चार्जेस घेतले जातात. जर बारामती सारख्या शहरात गेला तुम्ही तर तिथे साधारणतः 7,000 ते ₹10,000 आसपास पर डे चार्जेस घेतले जातात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये 15,000 ते ₹20,000 पर डे एवढे चार्जेस घेतले जातात. आता भरपूर साऱ्या इन्शुरन्स कंपन्या काय करतात, इथे सुद्धा एक क्लॉज टाकून देतात. इथे पण एक अट टाकून देतात. ती म्हणजे काय? अप टू 2%. म्हणजेच काय की तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट झाला तर तुमच्या सम इन्शुर्डच्या फक्त 2%, म्हणजेच साधारणतः 5 लाखाची तुमची पॉलिसी असेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त ₹10,000 इथे पेड केले जातात. म्हणजेच आता इथे बघा की तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये ऍडमिट झालेले आहात तर या ठिकाणी तुमचा 15,000 ते ₹20,000 पर डेचा आयसीयूचा फक्त रेंट असणार आहे, भाडं असणार आहे आणि तुम्हाला इथे फक्त इन्शुरन्स कंपनी ₹10,000 देणार आहे. म्हणजे वरचे जे पैसे आहेत तर ते पेशंटला स्वतः त्याच्या खिशातून भरावं लागणार आहे. म्हणजे हे पण पाहणं खूप महत्वाचं आहे की आयसीयू मध्ये तुमचं इन्शुरन्स कंपनी तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट झाले तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला किती पर्सेंट किंवा किती पर डे नुसार इथे चार्जेस देणार आहे. सो हा झाला आयसीयूचा एक मुद्दा. त्यानंतरची पुढची बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन.
आता बऱ्याच जणांनी तर ही टर्मिनॉलॉजी ऐकलीच नसेल, सो त्यांच्यासाठी आपण एक छोटंसं इथे एक्झाम्पल घेऊयात. प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या मोठ्या ऑपरेशनसाठी तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात, बट इथे डायरेक्टली कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत नाही. सो त्याच्या अगोदर तुम्ही एखाद्या छोट्या डॉक्टरकडे जाल, त्यांचं कन्सल्टेशन घ्या, त्यांना तुम्ही दाखवाल, ते काहीतरी तुम्हाला मेडिसिन्स देतील, गोळ्या देतील. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा घरी आले, तुम्ही त्या गोळ्या खाल्ल्या, पण तुम्हाला 5-6 दिवस झाले तरी तुम्हाला काहीच फरक नाही. तुम्ही पुन्हा मोठ्या डॉक्टरांकडे गेले, तिथे तुम्ही ते दाखवलं, त्यानंतर तुम्ही जे पण मेडिकेशन घेतलं होतं किंवा मेडिसिन घेतल्या होत्या ते पण डॉक्टरने दाखवलं. त्याच्यावरून डॉक्टरांनी ठरवलं की आता तुमचे काही मेजर स्कॅन करायचे आहेत किंवा काही टेस्ट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये असेल तुमचं MRI असेल, एक्सरे असेल, CT स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, किंवा याच्यापेक्षा वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे स्कॅन्स किंवा टेस्ट घेतले जातात. आणि ह्या टेस्टचं निदान आल्यानंतर, ह्या स्कॅनचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर ठरवतात की तुम्हाला असं ऑपरेशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजेच बऱ्याच वेळेस ऍडमिट होण्याच्या अगोदर सुद्धा तुमचे भरपूर सारे एक्सपेन्सेस झालेले असतात. जसं की एक्सरे जर करायचा असेल तर साधारणतः 1000 रुपयापर्यंत तुमचे चार्जेस जातात. सोनोग्राफीसाठी साधारणतः 1000 रुपये ते 2000 रुपयापर्यंत तुमचे चार्जेस जाऊ शकतात. MRI साठी साधारणतः 5000 रुपयापासून ते 20,000 रुपयापर्यंत तुमचे चार्जेस जाऊ शकतात. CT स्कॅन साठी सुद्धा 5000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत तुमचे चार्जेस जाऊ शकतात. हा सुद्धा खर्च खूप मोठा असतो आणि यालाच आपण म्हणतो प्री हॉस्पिटलायझेशन. म्हणजे ऍडमिट होण्याच्या अगोदर जे पण खर्च झालेले आहेत तर ते म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन. आता भरपूर सारे इन्शुरन्स कंपन्या हे जे खर्च आहेत तर ते काही कंपन्या 30 दिवसांपर्यंत देतात. म्हणजे हॉस्पिटलाइज होण्याच्या अगोदर 30 दिवसांचे खर्च इथे देतात. आणि काही कंपन्या अगदी 60 दिवसांपर्यंत प्री हॉस्पिटलायझेशन देतात आणि काही इन्शुरन्स कंपन्या अगदी 90 दिवस अगोदरचं सुद्धा इथे पूर्णपणे खर्च जे आहेत तर ते पूर्णपणे त्या पेशंटला देतात. आता पाहूयात पोस्ट हॉस्पिटलायझेशन काय असतं. आता तुम्ही अगोदर टेस्ट केल्या, त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही ऍडमिट व्हा, तुम्ही ऍडमिट झाले, तुमचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज दिला, तुम्हाला घरीही सोडलं. पण घरी सोडल्यानंतर तुमचं आजारपण थांबलंय का, तर नाहीये. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला डॉक्टरची वारंवार भेट घ्यावी लागते. त्याचबरोबर तुमच्या इथे हेल्थ चेकअप करावं लागतात, तुमच्या काही टेस्ट करावं लागतात. पुन्हा ते ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का त्यासाठी पुन्हा MRI, CT स्कॅन, एक्सरे किंवा सोनोग्राफी सारख्या टेस्ट तुम्हाला करावं लागू शकतात किंवा तुमच्या काही ब्लड टेस्ट सुद्धा तुम्हाला करावं लागू शकतात. मग याच्यासाठीही खर्च येतो आणि हा खर्च कधी कधी खूप मोठा असतो, जसं की मी तुम्हाला पहिलंच सांगितलं. आणि त्यालाच म्हणतात पोस्ट हॉस्पिटलायझेशन. जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर घरी सोडलं जात आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः तुमची ही ट्रीटमेंट 6 महिन्यांपर्यंत चालू शकते. आणि इथे सुद्धा काही इन्शुरन्स कंपन्या काही अट टाकून देतात. सो इथे काही कंपन्या 3च महिन्याचं तुम्हाला सगळे टेस्टचे पैसे इथे देतात आणि काही कंपन्या अगदी तुम्हाला 6 महिन्यापर्यंत पोस्ट हॉस्पिटलायझेशन इथे क्लेम करून देतात. म्हणजे हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर अगदी 6 महिन्यापर्यंत जे पण तुमचे खर्च झालेले आहेत, ज्या पण टेस्ट झालेले आहेत, जे पण तुम्ही मेडिसिन्स विकत घेतलेले आहेत, तर त्याचा सर्व खर्च ही तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला इथे देत असते. हे झालं पोस्ट हॉस्पिटलायझेशन. आता याच्यानंतरचा हेल्थ इन्शुरन्स घेताना अजून एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटचा खर्च. कारण की आपली लाईफस्टाईल आता खूपच सेडेंटरी झालेली आहे किंवा आपण असं म्हणूयात की आजकाल अवयव खराब होण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनी, आणि त्याच्यानंतर असेल तुमचं लिव्हर असेल, यकृत असेल, किंवा त्याचबरोबर पोटाचे सुद्धा काही कॅन्सर्स वगैरे होतात आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भरपूर सारे ऑर्गन रिप्लेस करावे लागतात. जसं की किडनी रिप्लेसमेंटचं आपण इथे एक उदाहरण घेऊयात. सो किडनी ज्यावेळेस पण आपल्याला बदलायची असते तर ती किडनी बदलत असताना आपल्या सुद्धा काही टेस्ट असतात, आपलं सुद्धा ऑपरेशन होणार असतं आणि त्याचबरोबर आपल्याला जो व्यक्ती किडनी देणार आहे त्याचं सुद्धा इथे ऑपरेशन होणार असतं. म्हणजे इथे डबल खर्च असतो आणि तो खर्च काही लाखांमध्ये असू शकतो. पुण्यासारख्याच ठिकाणी जर आपल्याला जर किडनी रिप्लेसमेंटचा जर खर्च जर बघायचं म्हणलं तर साधारणतः 10 लाख ते 15 लाख रुपयाच्या आसपास असू शकतो. मग अशा कंडिशनमध्ये भरपूर साऱ्या इन्शुरन्स कंपनीज हे इथे तुम्हाला फक्त 50,000 रुपयापर्यंतच खर्च देतात. किंवा काही इन्शुरन्स कंपन्या तुमच्या सम इन्शुर्ड अमाऊंट म्हणजे तुमचा 5 लाखाचा इन्शुरन्स जर असेल तर 5 लाखापर्यंतचा खर्च देतात. आणि काही कंपनीज अगदी तुमच्या पूर्ण ऑपरेशनचा इथे खर्च इथे देतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेताना हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा शेवटचा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे PED. तुम्हाला प्री एक्झिस्टिंग काही डिसीजेस आहेत का. म्हणजेच काय, जर तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही पॉलिसी घेतली नसेल आणि तुमचं जर वय जर साधारणतः 45 ते 50 वयाच्या आसपास असेल तर डेफिनेटली तुम्हाला हायपरटेन्शन म्हणजेच ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असण्याची शक्यता आहे किंवा त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा असण्याची शक्यता असू शकते.
आणि जर तुम्हाला ह्या तिन्हीपैकी जर एखादी जर गोष्ट जर डिटेक्ट जर झाली तर त्या कंडिशनमध्ये भरपूर साऱ्या इन्शुरन्स कंपनीज तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स नाकारतात किंवा तुम्हाला ते देतच नाहीत. आणि त्याच्यानंतर थोड्या बहुत काही कंपनीज आहेत तर त्या तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला देतात, बट त्या ठिकाणी तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय होतात. जसं की जर तुम्हाला जर ऑलरेडी जर काही जर आजार जर असेल, जसं की ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज जर असेल किंवा थायरॉइड जर असेल, तर या ठिकाणी तुम्हाला पुढचे 2 वर्षापर्यंत जर काही जर मेजर जर प्रॉब्लेम जर झाला, हेल्थ इश्यू जर झाला, तर त्या ठिकाणचे मेजर प्रॉब्लेम्स तुमचे इथे कव्हर होत नाहीत. जसं की तुमचा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असेल किंवा हार्निया असेल किंवा मूळव्याध असेल, जे की हळूहळू शरीरामध्ये वाढत जातात, किंवा तुमचा मूतखडा असेल, तर असे आजार जे आहेत तर ते हेल्थ इन्शुरन्स कंपनीज तुम्हाला इथे कव्हर करत नाहीत. म्हणजे तुमचा वेटिंग पिरियड हा 2 वर्षाचा असतो. सो ह्या 2 वर्षापर्यंत ह्या पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षामध्ये जे पण मेजर असे काही खर्च होतील तर ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला इथे क्लेम देत नाही किंवा त्याचे खर्च भरत नाहीत. सो 3ऱ्या वर्षापासून जे पण तुमचे हॉस्पिटलचे खर्च सुरू होतील तर ते सर्व या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला इथे देते. सो त्यासाठीच आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही लवकरात लवकर किंवा आयुष्याच्या अगदी सुरुवातीला खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं वय जर 25 ते 30च्या दरम्यान जर असेल तर हा एक टाइम जो आहे तर तो एकदम सुटेबल टाइम मानला जातो हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी. कारण की याच्यानंतर आपल्या खांद्यावरती एक जबाबदारी वाढतात आणि त्याचबरोबर येणारा जो इन्कम सोर्स आहे तो अगदी लिमिटेड असतो. आणि अशा कंडिशनमध्ये जर आपल्या घरातील जर सदस्य जर आजारी जर पडला तर होणारा हॉस्पिटलचा खर्च हा काही हजारांमध्ये असू शकतो, काही वेळेस लाखांमध्ये असू शकतो. आणि त्यावेळेस आपली फायनान्शियल कंडिशन ही खूप नाजूक होऊ शकते. किंवा त्याचबरोबर जर कोणाकडे जर सेव्हिंग नसतील तर अशा ठिकाणी आपल्याला नातेवाईकांकडून उसने पैसे घ्यावे लागतील, किंवा बऱ्याच वेळेस काही लोकांकडे हाही ऑप्शन असतो, त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. काही लोकांकडे हाही ऑप्शन नसतो तर त्यांना आपली प्रॉपर्टी जी आहे तर ती विकावं लागेल, किंवा असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये इथे एक छोटंसं हॉस्पिटलायझेशन किंवा एक छोटंसं आजारपण तुमच्या आयुष्यामध्ये ओढवू शकतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्येच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं प्रेफर्ड असतं. आता काही व्यक्ती म्हणतील की सर आमचं वय हे 45 ते 45 वयापेक्षा जास्त आहे तर आम्ही काय केलं पाहिजे. सो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही घेतली पाहिजे. कारण की जसं तुमचं वय वाढेल तसे तुमचे आजार पण वाढणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला खरंच अगदीच मोठे मोठे आजार पण येणार आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरंच वरदान ठरू शकते. जरी तुमचा वेटिंग पिरियड हा 2 वर्षाचा असला तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नक्कीच खूप मोठे फायदे होणार आहेत. अधिक माहितीसाठी आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमच्यासाठी कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुटेबल आहे तर ते तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण की तुमचं वय कमी आहे तर तुमच्यासाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणार आहे. तुम्हाला एखादा आजारपण जर आहे तर तुमच्यासाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. आणि अशाच कन्सल्टेशनसाठी किंवा याच्याच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्यासाठी कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही सुटेबल आहे तर ते जाणून घ्या. चला तर मग भेटूयात अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.